कोण जनाबाई गंगाखेडच्या वारीला आल्या चुकल्या नाहीत त्या. काय गरज आहे चुकायची महाराज त्यांना. आजच्या चुकलेल्या जगाला मार्ग धावणाऱ्या जनाबाई त्या चुकत असतात का पंढरपूरमध्ये? अजिबात नाही. लौकिक आहे तो एक प्रकारचा. मग त्या नामदेवरायच्या घरी निष्णात वैष्णव नामदेवराय आणि महाराजांच्या घरी नामदेवरायचं एवढं कुटुंब त्या काळामध्ये 14 माणसं. किती सगळे कुटुंब. पण विशेषतः अभंगामध्ये त्याची की 14 जण स्मरती हरी. आपल्या घरात दोघच आपण, पण आम्ही इकडे ज्ञानोबा तुकाराम आणि आमच्या घरचे गणबाई मोगरा मनाची जाडी, गणबाई मोगरा गणाची जाडी, हळदी पातळ आंबाच्या मोरी. आम्ही इकडं आमच्या तिकडं आणि आमच्या घरातले म्हातारे माणसं दुसरीकडंच. अजून गाणी बॅशी निघायची बघा बाबा. आता 2-3 वर्षाखाली मस्त गाणं आलं गणपतीला. पण लहान मुलांनी म्हणल्यावर बरं वाटत होतं ते. लहान मुलांनी आणि गोड होतं गाणं ते मस्त. माझ्या पप्पाने गणपती आणला, माझ्या पप्पाने गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, माझ्या पप्पाने गणपती आणला. मुलांनी म्हणल्यावर बरं वाटू लागलं ते. आमच्या गल्लीतली 80 वर्षाची पुढली सका आणि टोका 80च्या पुढली. एक तर तोंडामध्ये एक सुद्धा पांढरी पट्टी नाही. पण काय रंगले बघा. मी कीर्तनावर गेलो आणि ते दोन्ही म्हातारे ह्यांची पार्वती जाऊन 22 वर्ष काय कुटुंब आहे आमचं. पण 14 जण स्मरती हवी आणि 15 जणाबाई त्या घरी त्या बी भजन करायच्या. काय ताकद आहे महाराज जनाबाईची. भगवान परमात्म्याला विटेवरून खाली गथंडी धरून आणायचं काम जनाबाईंनी केलं. धरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर इतका अधिकार. आणि त्या जनाबाई म्हणतात माझे ज्ञानोबा आहे ज्ञानाचा सागर. सहज नाही महाराज. ज्ञानोबाचं वर्णन जनाबाई करतात. अधिकार साधा नाही. जगाचा मालक घाबरत होते महाराज. जगाचा मालक बरोबर एक अवतारापासून नाही 4 अवतारानं बरोबर आहे. 4 अवतारानं कृतयुगामध्ये जनाबाई भक्त प्रल्हादाच्या घरी आणि पद्मिनी नावाच्या दासी होत्या. पद्मिनी दासी. भगवान म्हणतात मातोश्री काय पाहिजे. काय लोक म्हणले असंच वार करायचं घरी जाऊ दे अजून. मग त्रेतायुगामध्ये त्या पद्मिनी दासी पुन्हा मंथरा दासी झाल्या. अयोध्येपर्यंत आल्या. पण जायचं होतं ह्यांनाच वनात प्रभू रामचंद्राला. पण नारळ त्यांच्या नावानं फोडलं मंथराबाईचं. सगळे लोक तेव्हापासून तुकोबाराचा अभंग आहे. तुकोबाराय मंथरा माता म्हणल्यामुळं कैकेयी माता म्हणल्यामुळं वनात गेले नाहीत
असं तुकोबाराचा अभंग आहे. रामा वनवास देवनी वशे सर्व देश केले नामाचे जतन समर्थ तो नोहे भिन्न वनांतरी रडे आणि आयशे पुराणी पवाडे तुका म्हणे ऋषी नेम आणि आयशा कळून का भ्रम. आणि ऋषीनं लिहिलंय म्हणून गेले ते, पण सगळे लोक काय म्हणतात मंतराबाईमुळे गेले. सगळे लोक मंतराबाईला शिव्या. इकडं तर अजून सुद्धा त्यांचं नाव नाही महाराज. सगळ्या मतदार याद्या तपासा. पण सौभाग्यवती मंथराबाई नाही. रावणाची मंदोदरी चालते पण काही काही चालत नाही. इतका बहिष्कार आहे त्या नावावर. मग सर्वांना शिव्या दिल्या. म्हणजे ज्यावेळेला राम वनातून आले मंथरा मातेला काढायला जायचं होतं ह्याच बाबाला, पण मला शिव्या खावं लागल्या विनाकारण. येऊ द्या म्हणले त्यांना. आता म्हणजे ज्यावेळेला आल्या मंथराबाई आणि भगवान बी आले त्यावेळेला भगवान अगोदर त्यांचं दर्शन घेतलं. मंथराबाई म्हणल्या इकडे म्हणले काय आतमध्ये सरळ म्हणले महालामध्ये. भगवंताला कळालं काहीतरी बोलणार आहेत आता ह्या. त्यावेळेला मंथराबाई म्हणल्या रामा खरं सांगा तुम्हाला वनात जायचं होतं का माझ्यामुळे गेला. भगवान म्हणले मला जायचं होतं. तुम्हाला जायचं होतं ना मग मला एवढ्या शिव्या. भगवान म्हणले तुम्ही मला शिव्या द्या म्हणा आता. त्या म्हणले अशा कशी शिव्या द्या. आणि त्या काळापासून यब्दीची पद्धत आहे बाबा. आपल्याला वाटतं आम्ही शब्दी करतो काही, पण त्रेतायुगामध्ये पहिल्यांदा यब्दी केली असेल पण ती शिव्याची. पण ती यब्दी शिव्याची. मंथराबाईनं देवा ज्या वेळेला मला वाटेल ना त्यावेळेला मी काढली यब्दी मुळे चालत. आणि मग द्वापार युगामध्ये त्या खूप जास्त झाल्या. आणि कलियुगामध्ये युगाचा भक्त फळाच्या मालकीन राहिल्या. नामदेव नाही आज तुम्ही कीर्तन करा. बर बर माऊली आज तुमच्याकडे प्रमाणे यायचे. बर बर काय ताकद आहे जनाबाईची. पण जनाबाईच्या लक्षात आलं आपण एखाद्या वेळेस आता यब्दी मोडावीची. तर आता युगातली यब्दी आता मोडूच आता. आम्ही एका दिवशी रावळामध्ये आल्या. नामदेवराय ज्ञानोबाराय सर्व संत होते. आणि मग त्या दिवशी जनाबाई म्हणल्या आज यब्दी काढूच आपण. लगेच विना इकडं आहे विना त्या म्हणले त्या म्हणल्या विना इकडं आणा म्हणले का आणा म्हणले आजीकडे विना. सगळे संत म्हणले ज्या अर्थी विना घेतलाय जनाबाई त्या अर्थी काहीतरी भांडवल नक्की असणार. आणि जे बाईनं वेदांत सुरू केला औषधच खाल्या पण मिठा वेदांत. अरे विठ्या अरे विठ्या अरे 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 Jai
जगाच्या मालकाला शिव्या द्यायची किंमत आहे जनाबाईमध्ये. जगाच्या मालकाला शिव्या दिल्या देऊन बघा. मला वाटत नाही 2 महिने आपण सप्त्याला येतात म्हणून. नाही येणार म्हणा. जगाच्या मालकाला शिव्या द्या त्या जनाबाई. आणि त्या जनाबाईला विचारलं, जनाबाई म्हणजे काय बाबा, नाही ज्ञानोबाराच्या ज्ञानाबद्दल तुमचं काय मत? त्या म्हणल्या ज्ञानोबाराच्या ज्ञानाबद्दल, अरे माझे माऊली म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. त्या सागरात किती जलसाठ आहे हे सांगता येणार नाही. तसं माझ्या माऊलीकडं किती ज्ञान आहे हे सांगता येणार नाही. हे जनाबाई म्हणतात. म्हणजे ज्ञानोबाराय किती मोठे. ज्याची जनाबाई असं म्हणतात ज्ञानोबाराय इतके मोठे. 4 वेद, 6 शास्त्र, रामेश्वर शास्त्रीला मुखोद्गत म्हणून त्यांना दशग्रंथी ही पदवी होती. आणि पदवी योग्य असेल तर देत जा. म्हणजेच एकदा सप्ताहाच्या पत्रिकेमध्ये माझं नाव टाकलं होतं. त्याच्या पुढे डिग्री लावली होती, वैराग्य मूर्ती. वैराग्य मूर्ती भरत महाराज जोगी. मी म्हणलं पत्रिका छापल्यात का? म्हणजे नाही, आताशी प्रिंट काढली. म्हणलं मग छापू नका. म्हणजे का? म्हणलं थोडं करेक्शन आहे. म्हणजे काय, ते वैराग्य मूर्ती नको. नाही म्हणजे महाराज फार गोड वाटायची, पण ती मला गोड नाही ना ते. मी म्हणलं मला वैराग्य मूर्ती, मी कुणाची 5वी सोडित नाही आणि मला वैराग्य मूर्ती. अरे माझी त्या वैराग्याची जर कुठं रस्त्यात भेट झाली ते मला बघून पळून जाईल इथून. मला वैराग्य मूर्ती काय, कुणाला काय पदव्या लागतात काही सांगता येत. देतात बिचारी, घेतात हा भाग वेगळा. पण शास्त्री आणि दशग्रंथी ही पदवी रामेश्वर शास्त्रीला होती. इतकी ताकद रामेश्वर शास्त्रीची. आणि त्या रामेश्वर शास्त्रींनी ज्यावेळेला तुकोबारांच्या बाबतीमध्ये थोडं तत्व विरोध होता त्यांचा, तात्विक विरोध होता, वैयक्तिक नव्हता. पण नंतर लक्षात आलं की आपले वेद आणि तुकोबाराच्या गाथा एकच आहे, एकच, काही बदल नाही. मग महाराज राहू द्या बाजूला. आता तुकोबाराचे ते पट्ट शिष्य झाले रामेश्वर शास्त्री. आणि त्या तुकोबारायबद्दल रामेश्वर शास्त्रीने विचारलं काही साधकांनी. म्हणजे महाराज तुकोबाराच्या ज्ञानाबद्दल तुमचं काय मत? त्यांनी एकाच शब्दात सांगितलं, तो केता तुलनी रामेश्वर शास्त्रीने सांगितलं माझे तुकोबार आहे आणि जगाचा मालक सारखेच, इतके तुकोबार आहे श्रेष्ठ.
आणि त्यात उभा राहिला. काही साधकांना विचारलं, महाराज ज्ञानोबारायबद्दल, ज्ञानेश्वरीबद्दल तुमचं काय मत आहे? तुकोबारायांनी सगळं पाहिलं, पण पाहिल्यानंतर लक्षात आलं हे आपला विषय नाही. का? मग एकच तुकोबाराय म्हणले, तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली आणि म्हणून ठेविली पाहिजे. हे तुकोबाराचे शब्द आहेत. इतके श्रेष्ठ तुकोबाराय, पण त्यांनी सांगितलं माझ्या ज्ञानोबाराची ज्ञानाची खोली कोणी जाणू शकत नाही. आणि बरेच आपल्याकडे काही असे महापुरुष आहेत ते सांगतात, महाराज हे आमचे महाराज आहेत, पण आमच्या महाराजांचा ज्ञानेश्वरीमध्ये खोल अभ्यास आहे. खोल अभ्यास नीट नदीकडे हवं आणि असं हाराव धरून. आणि तुकोबाराय म्हणले नेमो युक्तीची या, ते तुकोबाराय म्हणते. आणि हे काय म्हणतात, कुणाला बोलावं काय बोलावं ह्याचं भान नाही हो महाराज. आणि जरा भानावर राहताना थोडं आपल्याला महाराज व्यवहारात बोलता येणार, परमार्थ दिल्ली बहुत दूर आहे. व्यवहार बोलता येणार, व्यवहारात बोलता येत नाही महाराज. तरी माणसं म्हणतात माझ्यासारखं कोणी शहाणा नाही. काही काही म्हणतात महाराज मी अख्खं जग फिरलोय असं म्हणतात ते. डांबरी रोडच्या पुढे येणार नाही कधी आणि अख्खं जग फिरलो म्हणतंय. तर ठीक आहे, आपल्याला हो म्हणावं लागतं. नात्याला 2 तास काढायचे असतात. बरं भानगड काय बाबा, कीर्तन आधी दक्षाला पुन्हा म्हणून तिथंच फटकन बोललो असतो आपण, पण काय करणार होता इलाज नाही आता. काही बोलतो तू, अरे बोलता आलं पाहिजे. परमात्मा साडा व्यवहार आता साधं येईल. हे नवरदेव वगैरे बघायला निघतात का नाही लोक, नवरदेव बघायला. मग गाडी असते, त्या गाडीमध्ये ड्रायव्हर 2 जण बसलेले असतात पुढं. ते सोयरीक जमवणारे असतात, ते व्हीआयपी लोक असतात. ते त्याच्या मागे जे असतात ते भाऊकीतले लोक असतात. आणि त्याच्या मागे असतात ते आमच्यासारखे महाराज पट्टे वाढायला. आता ते आता कोणताच नवरदेव साधा शिकलेला नाही बाबा. ग्रॅज्युएशन झालेले पोर आहेत सगळे, अनेक पदवी आहेत. तरी आमच्या त्या गाडीमध्ये एक म्हातारा बसतच. 82च्या पुढलं गिराईक, मला यायचंय. आता असं म्हणलं एखादं जुनं माणूस लागतंय आपल्याला, पण म्हातारा माणसं गुणांना राहिल्यावर माणसं कोण म्हणली त्यांना? कारण लहान मुलांनी उड्या मारायच्या आणि म्हाताऱ्या माणसांनी खोड्या करायच्या, हे समीकरणच आहे. ते पाहुणे बसतो आम्ही तिथं. आता ते नवरदेव आले पुढं, म्हणले बोला त्यांना विचार. म्हणलं आपल्याला काही कळत नाही त्याच्यातलं. एखादा चांगला सुशिक्षित मुलगा त्यांना विचारायला हवा, पण म्हातारा महाराज मला बोलू द्या, पण आलं पाहिजे ना तुम्हाला तिथं. आता ऐकच ना बाबा, म्हणलं बोला. आता ते मुलं शिकलेली, काय नाव आहे त्यानं सांगितलं नाव. बरं बरं, तुमचं गाव हेच आहे का? आणि सोयरी कुठं होईल यार? ते म्हणणार हेच आहे. बरं बरं बाळा शिक्षण काय झालंय? तो मुलगा म्हणला माझं ग्रॅज्युएशन झालंय. अरे अरे बाळा लग्नाच्या आधी 12वी काढा. आहे का भानावर? मग मी म्हणत असतो अरे साधा व्यवहार जर आपल्याला बोलता येत नाही तर परमार्थ दिल्ली बहुत दूर आहे आपल्यासाठी. विठ्ठल ज्ञानोबार आहे. मग त्या ज्ञानोबाराबद्दल मग त्याला अज्ञानी कसं म्हणता येईल? नाही ना. मग परिपूर्ण ज्ञानी ज्ञानोबार आहे, पूर्ण ज्ञानी आहे. कुठलं ज्ञान नाही अशातलं नाही. ज्ञानही आहे आणि त्याबरोबर विज्ञानही आहे महाराज. हे विमान आज निघाले, पण माऊलीने 750 वर्षापूर्वी सांगितलंय की तुम्हाला अभ्यास जर केला
आकाश मार्गानं तुम्हाला प्रवास करता येईल हे ज्ञानोबाराची